जरांगे पाटील हे सामाजिक नेते, समाज नेते. समाज नेत्याला इतक्या लवकर राजकारणामध्ये उतरण्यासाठी परिस्थिती नाहीये, पहिला भाग. दुसरा भाग जे स्वतःच त्यांनी कबूल केलं आणि जे योग्य आहे, की एका समाजाच्या पाठिंब्यावरती राजकारण होऊ शकत नाही. क्रमांक 3 आणि पुढचा हा मुद्दा मात्र मी अतिशय सावधपणे आणि मी जे दिसतंय ते फक्त सांगायचा प्रयत्न करतो. गेल्या 3 महिन्यामध्ये मराठा आरक्षणाची सगळी जी आच होती, जी सगळी वाफ होती, जी शक्ती होती, ती आता डिस्ट्रीब्यूट होते. कारण जेव्हा इलेक्टोरल पॉलिटिक्स सुरू होतं, निवडणुकीय राजकारण जेव्हा सुरू होतं, तेव्हा अशा अस्मितेचे मुद्दे ड्राईव्ह होतातच असं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ते ड्राईव्ह होण्यासाठी अस्मितेचे मुद्दे एका टोकापर्यंत ताणावे लागतात. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचं आंदोलन झालं होतं, ते ताणले होते आणि त्यानंतर निवडणूक आली होती. 2004 साली अण्णा हजारेचं आंदोलन ताणलं होतं आणि काँग्रेसला फटका बसला आणि बाकीची पण कारणं होती. ते जे ताणणं आहे, एक समाजामध्ये सुप्त ताण तयार झालेला असतो, तो ताण यावेळी नव्हता. त्याचं कारण जरांगेंनी जी काही आंदोलन, शेवटचं त्यांचं आंदोलन झालं होतं, ते सुद्धा त्यांनी मागेच घेतलं होतं. आणि जरांगेंचा जो पाठिंबा 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापर्यंत आपण बघत होतो, तो तसा दिसत नव्हता ग्राउंड पातळीवर. जरांगेंचं महत्व कायम आहे का? 1001% कायम. जरांगेंची शक्ती कायम आहे का? 100% 1001% कायम. पण मी म्हणालो तसं, तो ताण तयार व्हावा लागतो, ज्याच्यामुळे प्रसंगी नाही आता बटन दाबणारच मी, जे काही जरांगे पाटील म्हणतील ते दाबणारच. ती परिस्थिती बदलते आणि याचं कारण असं आहे, जे सुहास पळशीकर, राजेंद्र वोरा या सगळ्यांनी, नितीन बिरमल यासारख्या राजकारण्यांनी, या सगळ्या राज्यशास्त्र अभ्यासकांनी वेळोवेळी लिहून ठेवलेलं आहे, की मराठा समाज ही एक होमोजिनस एक एंटिटी नाही आहे. ती सगळ्या पक्षात ऍक्टिव्हेट आहे. जेव्हा जरांगेंचं आंदोलन सुरू होतं ना, सगळ्या पक्षात ते मराठा म्हणाले, आम्ही जरांगेंच्या सोबत, आम्ही सारे जरांगे. पण राजकारण निवडणुकीचं सुरू झाल्यानंतर, तुषार, प्रत्येकाचं पक्षीय गणित सुरू होतं. ते स्थानिक गणित असतं, पक्षाचं गणित असतं, सत्ताकारणाचं गणित असतं, ग्रामीण राजकारणाचं स्वरूप असतं, पदांचं गणित असतं, उमेदवारीचं गणित असतं. आणि तिथे मात्र त्यांना बघावं लागतं की नाही, आता इथे महाविकास आघाडी, आता इथे महायुती, मग त्याचे लागे बांधे, पावणे रावळे, या सगळ्याचं ते गणित तयार होतं. आणि मग जरांगेंच्या अस्मितेचं राजकारण थोडं बॅकसीटला जातं. ज्याचा अर्थ असा की यानंतर आता समजा सत्ता महायुतीची येऊ किंवा महाविकास आघाडीची येऊ, पुढच्या 3 महिन्यात जरांगे पाटील पुन्हा उद्रेक त्यांचा समोर दिसायला मिळेल तुम्हाला. ती कमी नाही झालेली, पण आता ती फक्त बॅकसीटवर गेलेली. आणि याचंच भान असल्यामुळे जरांगे पाटलांनी उमेदवारी मागे घेतलेली, ते घेणार, ते लढले नसते, हे माझं थिओरिटिकल अंडरस्टँडिंग होतं, जे मी म्हणलं. आणि मी म्हणतो हा अतिशय उत्तम निर्णय त्यांनी घेतलेला आहे, ज्याच्यातून त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. एक, त्यांनी, जर का आपण निवडणूक उतरवली असती तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागला असता, तुम्ही कोणाच्या विरोधात आहात. देवेंद्र फडणवीस यांनी परवा एका बाईटमध्ये ते म्हटलं, त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली तर मी बोलेन, आता मी काय बोलणार नाही. उमेदवारच उभे केले नाही, त्याच्यामुळे कोणाला हरवायचं, कुणाच्या विरोधात तुम्ही उभे केलेले, हे बोलायची गरजच उरत नाही. फक्त भाजपच्या विरोधात केले असते तर जरांगे पाटलांवरती पक्षपातीपणाचा ओर अवलंबून असता, त्याच्यातून ते आता बाजूला झालेले आहेत. उमेदवार उभे केले असते तर बाकीचे जे नाराज आहेत, की ज्यांना पण उमेदवारीची अपेक्षा आहे, आणि याच्याबद्दल मी तुमच्याकडे बोललेलो, की उमेदवार उभे केल्यानंतर त्यांना माघारी यायला सांगणं, एखाद्याला म्हणजे तुम्ही एकाने माघारी घ्या आणि एकाने उभे राहा असं होत नाही, त्याच्याने दुफळी वाजली असती. जरांगे यांनी हा निर्णय घेऊन स्वतःच्या चळवळीतली दुफळी टाळलेली आहे. तिसरा मुद्दा, आपल्या या उमेदवारीमुळे जर का मवियाचा फायदा होत असेल, तर मवियाचा फायदा होण्याबद्दल मुद्दा नाहीये, पण त्याच्यानंतर जरांगे पाटलांचं इंडिपेंडन्स नेतृत्व म्हणून आहे, त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं असतं. आणि निष्पक्षपाती जो त्यांचा आहे, त्यांचं म्हणणं आहे की मी मराठ्यांचा आहे, मी कोणाच्या बाजूचा नाही, मी उद्या शरद पवारांना पण प्रश्न विचारेन, यावरती शंका उपस्थित झाली होती. या तिन्ही परिस्थितीतून त्यांनी स्वतःची आणि स्वतःच्या चळवळीची सोडवणूक केलेली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचा मास्टर स्ट्रोक आहे, अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि चौथी गोष्ट, या निमित्तानं त्यांनी, नेत्याचा शब्द ऐकला जातो का, आपण म्हणालो तर माणसं उभी राहू शकतात का, आपण म्हटलं तर कॉलबॅक घेतलं तर ते उभे बसू शकतात का, हे एक प्रकारचं ट्रेनिंग असतं, तुषार. हे ट्रेनिंग त्या नेत्याला आपल्या चळवळीला द्यावं लागतं. आणि त्याच्यातून तो माणूस टेस्ट करत असतो की कशा प्रकारे चाललेले, कशा प्रकारे माणसं जमतायत, बसतायत की नाही, गोंधळ होतोय की नाही, जे त्यांनी लोकसभेला सुद्धा केलं होतं. सो हे सगळं पाहता जरांगेंनी योग्य निर्णय घेतलेला आहे. ते घेण्याची थिअरिटिकल कारण मी यापूर्वीच्या एपिसोडमध्ये सांगितलेली आहेत, प्रॅक्टिकल कारण आता जी आपल्याला बघायला मिळतात ती अशी. सर, तुम्ही म्हणताय की मराठा आंदोलनाची आज ती थोडीशी कमी झाली आहे, पण एक प्रश्न उरतो, तो म्हणजे जरांगेंच्या गेल्या महिन्यांमधली काही विधानं, त्यांचा रोख त्यांचा रोख हा स्पष्टपणे भाजपच्या विरोधात राहिलेला आहे, आणि अर्थातच तो महायुतीच्या विरोधात राहिलेला आहे. या रोखेचं काय करायचं? जरांगे वारंवार भाजपचा विरोध करतात, त्याचा काहीतरी मराठा जे मतदार आहेत, मराठवाड्यातले विशेषतः, त्यांच्यावर मतदान करताना काही परिणाम होणार नाही का? ते विचार करणार नाही का जरांगेंच्या या विधानांचा?
आमदारकीच्या निवडणुकीचं गणित इतकं लोकल पातळीला बसलेलं असतं की त्याला मी जसं म्हणालो तसं मराठा आरक्षणाचा मुद्दा संपलेला नाहीये. मी म्हणालो तो बॅकसीट वरती गेलेला आहे. पहिल्या पातळीवरनं तो दुसऱ्या पातळीला गेलेला आहे, तिसऱ्या पातळीला गेलेला आहे. मी माझ्या पत्रकारितेच्या आयुष्यामध्ये जेवढ्या निवडणुका, 4 निवडणुका मी 2009 पासून पाहिलेल्या आहेत, त्यामध्ये 2009 किंवा 2014ला मला आठवतंय, 2014ला खास करून, तेव्हा मराठा आंदोलक तेव्हा लोकांच्या जाहीर कार्यक्रमात जाऊन विचारायचे मराठा आरक्षणावरती बोला. आज तसं तुम्हाला होताना दिसत नाहीये. टीव्ही चॅनलचे कार्यक्रम सुरू आहेत, अनेकांचे कार्यक्रम सुरू आहेत. त्याचं कारण आता ते करून झालेलं आहे. सगळेच राजकारणी म्हणतात आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. प्रश्न असा आहे, आमदारकीच्या निवडणुकीला मराठा आरक्षणाचा मुद्दा बनूच शकत नाही, कारण मराठा आरक्षण हे राज्य सरकारच्या पूर्ण अखत्यारीतच नाहीये. ते सगळं आरक्षण होण्यासाठी ओबीसीची मर्यादा तुम्हाला वाढवावी लागेल. तो सगळा केंद्राच्या ताब्यातला मुद्दा आहे. आमदाराचा तो प्रश्नच नाहीये. मग आमदार हो म्हणणार काय आणि नाही म्हणणार काय? बरं, हो म्हणायला काय जातंय? जरांगे पाटलांचं म्हणणं आहे किंवा जरांगेंचे कार्यकर्ते आले, तुमचं मराठा आरक्षणाबद्दल काय मुद्दा आहे तुषार? तुषार म्हणतात की माझा 100% पाठिंबा आहे. नाही नाही, मला सांगा ओबीसी मधून आरक्षणाला पाठिंबा आहे की नाही? तुषार म्हणतात 100% झालं पाहिजे ओबीसीतून, सरसकट झालं पाहिजे, सरसकट झालं पाहिजे, कुणबी झालं पाहिजे का कुणबी झालं पाहिजे. अहो पण हे करायचा ना त्या आमदाराला अधिकार, ना त्याच्या सत्तेला अधिकार, ना त्याच्या सरकारला अधिकार. तो करायचा अधिकार आहे केंद्र सरकारला, ज्याबद्दल शरद पवार सुद्धा बोलताय. शरद पवारांनी जेव्हा असं म्हटलं की ओबीसी आरक्षण वाढवलं पाहिजे, 50%ची मर्यादा 75 पर्यंत गेली पाहिजे आणि मराठ्यांना समाविष्ट करण्यासाठी आमचा भाजपला पाठिंबा असेल, तेव्हाच जरांगे पाटलांच्या मुद्द्याला एक प्रकारे थोडासा, ज्याला आपण बॅकलॅश म्हणूया किंवा म्हणतो तो दुय्यम हे दुसऱ्या सीटवर का जातो, त्याचं कारण ही सगळ्यांची भूमिका आहे. महाविकास आघाडीची भूमिका, भाजपची पण भूमिका आहे. भाजपचे पण म्हणणार, महायुतीतले पण म्हणणार, महाविकास आघाडीतले म्हणणार करा, ते काय करा, ओबीसी आरक्षण वाढवा, 75%पर्यंत न्या. आता 75%पर्यंतची कॅप नेणं हे केंद्र सरकारच्या तरी अखत्यारीत आहे का? पूर्णपणे केंद्राच्याही अखत्यारीत नाही, कारण ते सुप्रीम कोर्टाच्याही अखत्यारीत येतं. सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती निर्णय देऊ शकतं. सो या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. सो तुमचा मुद्दा आहे की मराठा आरक्षणवादी राज्यकरणाचा महायुतीला धक्का बसेल का? काही प्रमाणात बसू शकतो. मी म्हणालो तसं, तो दुसऱ्या सीटवर गेलेला आहे, तो नष्ट नाही झालेला, तो दुसऱ्या सीटवर जाऊ शकतो. पण मी पुन्हा एकदा सांगतो, समाजामध्ये या काळात जे मंथन झालंय सगळं राजकारणाचं, मराठा आरक्षणाबद्दलचं, त्या पिढीला, त्या समाजाला वास्तवाची जाणीव आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, आणि एक मी याच्यात परत राजू पुरोळेकरांचा उल्लेख करतो. राजू पुरोळेकर हे आज महाराष्ट्रातील मोठे पत्रकार आहेत. ते माझ्या मुलाखतीत असं म्हणाले होते, जरांगेंचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, हे त्यांनी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं. आता राजू पुरोळेकरांसारख्या एका निष्पक्ष पत्रकाराला वाटत नसेल की उमेदवार निवडूनच येत नसेल, ज्याचा अर्थ असा की मराठा आरक्षण हा एकमात्र मुद्दा घेऊन कोणी निवडणूक जिंकू किंवा पाडू शकत नाही, हरू शकत नाही किंवा जिंकू शकत नाही. ज्याचा आणखी एक अर्थ असा की आता मराठवाड्यामध्ये सगळं राजकारण होईल, जे काही होईल, काही माणसं भाजपचे पडतील, जिंकतील, जे काही असेल ते, किंवा मवियाचे आमदार निवडतील, जिंकतील, पण त्याचा थेट अर्थ हा याचा जरांगेंच्या फॅक्टरमुळे ते हरले किंवा पडले असा लगेच काढता येणार नाही, जो आपण लोकसभेला काढू शकलो होतो. आणि याची जर का लिटमस टेस्ट घ्यायची असेल, लिटमस काय, पूर्ण रिझल्टच हवा असेल, तर निवडणूक सगळी झाल्यानंतर रिझल्ट येईल, त्यावेळी आपल्याला बघावं लागेल की आधीच्या लोकसभेमध्ये जेवढा फटका बसला होता तेवढ्या प्रमाणात कोणाचे लीड कमी किंवा जास्त झाले बघावं लागेल. साधं सांगतो, भोकरदनमध्ये आपल्याला बघावं लागेल की दानवे पाटलांच्याकडे काय स्थिती झालेली आहे. हे साधं उत्तर असेल त्याचं.